तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की आता अँब्युलन्स येते आणि अँब्युलन्सच्या समोर ती टॅक्सी कशी येते. जवळजवळ अँब्युलन्सला यायला एवढा वेळ लागतोय आणि समोरूनच त्यांच्या गाड्या बिड्या येत आहेत. तसं बघायला गेलं तर त्यातच वाहतूक कोंडी होत आहे. तर असं आहे ही परिस्थिती. सर्वात महत्वाचं आणि थेट सवाल म्हणजे कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका जातो कुठे. तर एवढा मोठा आरोग्य बजेट मंजूर केला जात असेल तर मग रुग्णांना मूलभूत सुविधा का मिळत नाही. त्यात सरकारी रुग्णालयात आज रुग्णांना उपचाराआधी व्हीलचेअर, स्ट्रेचर आणि डॉक्टरांची वाट पाहावी लागते. हा प्रश्न आता फक्त रुग्णांचा नाही आहे तर प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांचा. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणावर आता संपूर्ण शहराचं लक्ष केंद्रित होणार आहे. तुम्ही पाहू शकता वाहतूक कोंडीमुळे अँब्युलन्सला किती त्रास होतोय. अँब्युलन्स बघा त्याच्या पुढच्या गाड्याही हलायला तयार नव्हत्या. आता अँब्युलन्स किती जोरजोरात जात आहे. तर असा जिकडे वाहतूक कोंडीमुळे त्रास होतो. प्रशासनाचं नक्की लक्ष आहे कुठे. या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार नेमकं कोण आहे. हॉस्पिटल प्रशासन, महापालिका की आरोग्य विभाग. जिथे आरोग्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी मंजूर केला जातो, मात्र याच मुंबईत सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागतो. ही बाब धक्कादायक आहे. आजपासून आम्ही सुरू करत आहोत एक विशेष ग्राउंड रिपोर्ट सिरीज, ज्यात मुंबईतील सरकारी रुग्णालयांची वास्तव परिस्थिती आम्ही थेट तुमच्या समोर मांडणार आहोत. या सिरीजचा आजचा पहिला भाग आहे आणि या पहिल्याच भागात आम्ही आलेलो आहोत मुंबईतील KEM म्हणजे किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल येथे. सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेलं या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मशिनरी उपलब्ध आहेत का. स्ट्रेचर आणि व्हीलचेअर नीट आहेत का. RMO म्हणजे रेसिडेंट मेडिकल ऑफिसर आणि नर्स पुरेसे आहेत का. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपत्कालीन सेवेसाठी असलेला अँब्युलन्स मार्ग. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आम्ही शोधणार आहोत थेट तुमच्या समोर. ही केवळ एक बातमी नाही तर हा आहे प्रशासनाच्या दाव्यांची आणि वास्तव्याची तुलना करणारा ग्राउंड. जाणून घेऊया आजच्या या खास रिपोर्ट मध्ये. बद्दल सांगायचं झालं तर मुंबईतील KEM म्हणजे किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय हे देशातील एक महत्वाचं आणि विश्वासार्ह सरकारी रुग्णालय मानलं जातं. गरीब व गरजू रुग्णांना मोफत तसेच परवडणाऱ्या दरात दर्जेदाराचं उपचार देणं या रुग्णालयाचं मुख्य उद्दिष्ट आहे. दररोज हजारो रुग्ण येथे उपचारासाठी येतात आणि हे रुग्णालय वैद्यकीय शिक्षणाचंही एक जनतेच्या आरोग्य सेवेसाठी झटणाऱ्या KEM हॉस्पिटलने 100 वर्ष पूर्ण केलेली आहे. तर गेल्या शतकभरात लाखो रुग्णांचं प्राण वाचवणाऱ्या या रुग्णालयाने आरोग्य क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. उपचारासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी आहे. मुंबईतील KEM म्हणजे किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल राज्यातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित सरकारी रुग्णालयांपैकी एक म्हणून ओळखले जाते. दूरदूरच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून गंभीर रुग्ण इथे उपचारासाठी दाखल होतात. मात्र आज या रुग्णालयाची परिस्थिती पाहता हे नावापुरती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल राहिले आहे का असा प्रश्न उपस्थित होता. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या मशीन उपलब्ध नाही. स्ट्रेचर आणि व्हीलचेअरची मोठी कमतरता आहे.
अनेक वेळा गंभीर रुग्णांना उचलून नेण्यासाठी नातेवाईकांची धावपळ करावी लागते. पुरेसा वैद्यकीय व सहाय्यक स्टाफ नसल्यामुळे रुग्णांची वेळेवर तपासणी होत नाही. RMO म्हणजेच रेसिडेंट मेडिकल ऑफिसर, नर्सेस आणि सिक्युरिटी स्टाफ यांची संख्या अपुरी असल्यामुळे संपूर्ण रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी, त्यांची अवस्था आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे वारंवार वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे BMC कडे पुरेसा निधी असूनही तो योग्य ठिकाणी वापरला जात. रुग्णांच्या नातेवाईकांचा थेट सवाल आहे की जर इतका मोठा आरोग्य बजेट असेल तर मग मशीन का नाही, स्ट्रेचर आणि व्हीलचेअरची कमतरता का आहे, स्टाफ भरती का होत नाहीत आणि रुग्णांना मूलभूत सुविधा मिळत का नाही. आज आम्ही तुम्हाला KEM हॉस्पिटल मधील ही विदारक आणि वास्तव परिस्थिती प्रत्यक्ष दाखवणार आहोत. ही केवळ एक रुग्णालयाची गोष्ट नाही तर मुंबईतील सरकारी आणि व्यवस्थेच्या ढासळलेल्या अवस्थेचं भयावह चित्र आहे. प्रशासन या गंभीर समस्याकडे लक्ष देणार का, की अजून किती रुग्णांना अशाच अवस्थेत उपचारांची वाट पाहावी लागणार, हा प्रश्न आज संपूर्ण मुंबईच्या नागरिकांसमोर उभा आहे. पाहायला गेलं तर आम्ही ही सिरीज चालू केली आहे तर आम्ही इन्व्हेस्टिगेशन प्रमाणे एक सर्वसामान्य माणूस म्हणून आम्ही आतमध्ये गेलो. सुरुवात जर एखादा नवगत किंवा बाहेरून आलेला सर्वसामान्य माणूस इथे उपचारासाठी आला आणि ऍडमिट व्हायचा म्हटला तर सुरुवात इथनच होते की एखाद्याच्या पायाला लागलं असेल किंवा कोणाला काही दुखापत झाली असेल तर इकडनं आत नेताना व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरच अवेलेबल नसतो. थोडस आत गेलं पाहता तर तुम्ही पाहू शकता की जमिनीवर सगळे रुग्ण बसलेले असतात. त्याच्यानंतर जेव्हा आपण ऍडमिट होण्यासाठी किंवा काही करण्यासाठी जातो, नागरिकांचं म्हणणं असं आहे की जर एखाद्याला दुखापत झाली असेल किंवा थोडस लागलं असेल तर त्याच्यावर पहिला उपचार केला जावा, ना की त्याला केस पेपर बघ. नातेवाईक आला असेल तर त्यांनी तो भरावा. मात्र एकटा रुग्ण आला असेल तर मात्र त्यालाही हे सगळं फेस करावं लागतं. त्याच्यानंतर येतो तो एमर्जन्सी वॉर्डचा प्रश्न. एमर्जन्सी वॉर्ड कशाला म्हणतात की आपत्कालीन जर आपल्यावर काय परिस्थिती आली तर त्या एमर्जन्सी वॉर्ड मधनं ती हे होऊ शकते. मात्र असं आहे की एमर्जन्सी वॉर्ड हे फक्त नावालाच आहे. एमर्जन्सी मध्ये इथे काहीच होत नाही. तसं बघायला गेलं तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता KEM हॉस्पिटल आहे. हे KEM हॉस्पिटल ब्रिटिशांच्या काळात बांधलेलं आहे. तुम्ही ह्या KEM हॉस्पिटलचं पाहू शकता तर हे 2 मजली आहे. ही काच फोडून बाहेर पडू शकता, ना की हे असं वरती मजले बनवलेले आहेत. बहुतांश गाड्या लागलेल्या आहेत आणि अँब्युलन्सला यायला त्रास होतो कारण वाहतूक कोंडी होते. त्याच्यामुळे अँब्युलन्स अडली जाते. मग त्याच्यामध्ये जर कोणता रुग्ण असेल तर तो इथपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. मग त्याच्यानंतर हॉस्पिटलचं असं असतं की मग तुम्ही केस पेपर भरा, मग हे करा, मग हे फॉर्म भरा, मग ते फॉर्म भरा, असं असतं. दुसरी गोष्ट अशी आहे की बजेटनुसार आपल्या हॉस्पिटलला सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे कोट्यवधीचा निधी प्राप्त झालेला आहे. हे हॉस्पिटल मोफत आहे. मात्र त्याहूनही नातेवाईकांना बाहेर रस्त्यावर थांबावं लागतं. त्यांच्यासाठी गैरसोयीचं आहे. रुग्णांचे नातेवाईक असेच बसलेले असतात. तुम्ही 3 ते 4 5 महिन्यांपासून रुग्ण असतात. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की आता अँब्युलन्स येते आणि अँब्युलन्सच्या समोर ती टॅक्सी कशी येते. जवळजवळ अँब्युलन्सला यायला एवढा वेळ लागतोय आणि समोरूनच त्यांच्या गाड्या बिड्या येत आहेत. तसं बघायला गेलं तर त्यातच वाहतूक कोंडी होत आहे. तर असं आहे ही परिस्थिती. तुम्ही पाहू शकता वाहतूक कोंडीमुळे अँब्युलन्सला किती त्रास होतोय. अँब्युलन्स बघा, त्याच्या पुढच्या गाड्याही हलायला तयार नव्हत्या. आता अँब्युलन्स किती जोरजोरात जात आहे. तर असाच इकडे वाहतूक कोंडीमुळे त्रास होतो. प्रशासनाचं नक्की लक्ष आहे कुठे? ज्या रुग्णालयात गरिबांना मोफत आणि दर्जेदार उपचार मिळायला हवेत त्याच सरकारी रुग्णालयात आज रुग्णांना उपचाराआधीच व्हीलचेअर, स्ट्रेचर आणि डॉक्टरांची वाट पाहावी लागते. ही बाब अत्यंत धक्कादायक आहे आणि चिंताजनक देखील आहे.
गंभीर अवस्थेतील रुग्णांना तत्काळ उपचार मिळणे अपेक्षित असताना त्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते किंवा जमिनीवर बसून प्रतीक्षा करावी लागते. डीन, हॉस्पिटल प्रशासन आणि महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ज्या यंत्रणा असायला हव्यात त्या केवळ कागदावरच अस्तित्वात आहेत का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. आपत्कालीन सेवा, डॉक्टरांची उपलब्धता आणि वैद्यकीय उपकरणे आणि सुरक्षा व्यवस्था याबाबत प्रशासनाकडून मोठे दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे चित्र समोर आले आहे. सर्वात महत्त्वाचा आणि थेट सवाल म्हणजे कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका जातो कुठे? जर एवढा मोठा आरोग्य बजेट मंजूर केला जात असेल तर मग रुग्णांना मूलभूत सुविधा का मिळत नाही? व्हीलचेअर, स्ट्रेचर, तपासणीचे मशीन आणि प्रशिक्षित स्टाफ यांचा अभाव का जाणवतो? या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार नेमकं कोण आहे? हॉस्पिटल प्रशासन, महापालिका की आरोग्य विभाग? या गंभीर प्रकरणावर बीएमसी प्रशासन आणि हॉस्पिटल व्यवस्थापन काय भूमिका घेणार? रुग्णालयापुरती मर्यादित नाही तर ती संपूर्ण सहकारी आरोग्य व्यवस्थेच्या ढासळलेल्या अवस्थेचं प्रतीक बनली आहे. ही परिस्थिती तत्काळ सुधारण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्णय आणि त्वरित कारवाई होणार का, की रुग्णांचे हाल असेच सुरू राहणार? हा प्रश्न आता फक्त रुग्णांचा नाही आहे, तर प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांचा आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणावर आता संपूर्ण शहराचं लक्ष केंद्रित होणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा. प्रशासन नक्की जागा होणार आणि ह्यामध्ये जबाबदार कोण आहे? प्रशासन आहे, महापालिका आहे की आरोग्य विभाग आहे? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि पुन्हा भेटूया एक नवीन बातमीसह पुढच्या सिरीज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज. मी तनुश्री सनस, व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक पाटील सोबत. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.